तन्वीला आज सकाळी जरा लवकरच जाग आली होती. सुरुवातीला तिला कळलं नाही की आपण कुठे आहोत ते, पण हळूहळू लक्षात आलं तिच्या. तिची आई काल रात्री तिच्याजवळच थांबली होती. तिचे बाबा घरी गेले. तन्वीची आई एका बाजूला बेडच्या कोपऱ्यावर डोकं ठेवून पहुडली होती. तिने एकदा आईकडे पाहिले. किती शांत झोपली होती ती, पण त्या शांततेत सुद्धा एक वेगळीच अस्वस्थता दिसत होती. तिच्या आईच्या कपाळावर झोपेत सुद्धा हलक्या आठ्या होत्या. किती जास्त त्रास झाला होता त्या माऊलीला. या सगळ्या घडलेल्या प्रकारामध्ये काय चूक होती, तन्वीच्या आईची किंवा तिच्या बाबांची? या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त फरफट त्यांची झाली होती. एकीकडे मुलीचं टेन्शन तर एकीकडे मुलाचं टेन्शन. तो बिचारा काही चूक नसताना विनाकारण जेलमध्ये अडकला होता. तन्वीला खूप वाईट वाटत होते. आज त्यांच्या या अवस्थेला ती स्वतःला जबाबदार मानत होती. तिने डोळे मिटले तर हलकेच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. काही वेळाने तिने घड्याळ चेक केले. सकाळचे 7 वाजले होते. फ्रेश होण्यासाठी म्हणून ती उठून जाऊ लागली तर तिच्या हातात जोराची कळ निघाली. ती पुन्हा तशीच जोरात बेडवर बसली. तिच्या या हालचालीमुळे तिच्या आईला जाग आली. तन्वी, अगं काय झालं बाळा, अशी का बसलीस? तिच्या आईने तन्वीला विचारले. हातात अचानक दुखल्यामुळे तन्वीने हात घट्ट पकडून ठेवला होता. डोळे गच्च दाबून ठेवले होते. ओठ ही दाताखाली दाबून ती तिचा होणारा त्रास शांत करून पाहत होती. तन्वी, बोल ना बेटा, काय झालं? तू कुठे निघाली होतीस का? काही हवंय का तुला? काय देऊ सांग? तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवून बोलत होती. काही नाही, थोडं फ्रेश होण्यासाठी जात होते, पण हातात अचानक जोराची कळ निघाली. तिने कसंबसं दुखरा हात सहन करता सांगितलं. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले होते. मग मला आवाज द्यायचा ना बेटा, असं एकटं का जात होतीस? बरं शांत हो. काही नाही होत बेटा, वाटेल तुला बरं. तू काळजी करू नको. तिची आई तिला जवळ घेत शांत करत बोलली. ती शांत व्हावी म्हणून त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. तन्वी रडत होती. आई, खूप त्रास दिला ना गं मी तुम्हा सगळ्यांना. आज माझ्यामुळे तुमची खूप ओढाताण झाली. माझ्यामुळे आपला दादासुद्धा काही चूक नसताना त्या जेलमध्ये गेला. तन्वी रडत रडतच तिच्या आईला बोलली. ए वेडाबाई, असं कोण बोललं तुला? आणि तू कशाला स्वतःला दोष देतेस? यामध्ये तुझी काहीच चूक नाही. तन्वीची आई. नाही आई, माझीच चूक आहे. आज माझ्यामुळेच राज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आला आणि माझ्यामुळेच त्याने हे सर्व केलं. मीच जबाबदार आहे. दादाचं आयुष्य माझ्यामुळेच खराब झालं. तन्वी खूपच रडत होती. तुझी काही चूक नाही बाळा. चूक तर सर्व त्या राजची आहे. आज त्यानेच हे कारस्थान रचलं आणि माझा मुलगा आज जेलमध्ये गेला. आणि तू अशी या अवस्थेत? त्यांच्याही डोळ्यात पाणी आले. तन्वीची आई डोळ्याला पदर लावून डोळे पुसत होती. न जाणो किती वेळा त्या मायलेकी तसंच एकमेकींच्या मिठीत रडत होत्या. थोड्या वेळाने त्यांनी तन्वीला सावरले. चल बेटा, जे झालं ते झालं. आता असं त्रास करून घेऊ नकोस. आपला प्रतीक लवकरच घरी येईल. तू काळजी करू नको. देव आहे ना, तो पाहतोय सगळं. काही ना काही मार्ग नक्की सापडेल बघ. चल उठ, मी तुला मदत करते. चल फ्रेश हो तू. तन्वीची आई तिला बाथरूममध्ये घेऊन गेली. तिचं सगळं आवरून देईपर्यंत बराच वेळ होऊन गेला होता. तन्वी नुकतीच येऊन बसली होती. डॉक्टर समीर येऊन एकदा तिला चेक करून गेले होते. आता तिची अवस्था नॉर्मल होती आणि आता तिला कसलाही धोका नव्हता. म्हणून तिला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला जाईल असे त्यांनी सांगितले. तन्वीच्या आईला खूप बरं वाटलं. जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार नाही म्हणून. तेवढ्यात तिचे बाबासुद्धा आले. त्यांच्या हातात नाश्त्याची बॅग होती. त्यांनी सगळ्यांसाठी नाश्ता आणला होता. बेटा, कसं वाटतंय तुला आता? तिच्या बाबांनी विचारले. मी ठीक आहे बाबा, तिने कसंनुसं हसत उत्तर दिले. तिला समजत नव्हते की तिच्या बाबांशी तिने काय बोलावे, कारण तिने कामच असे केले होते. त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल या सगळ्याचा? ते काय विचार करत असतील तिच्याबाबत? तिला काही कळत नव्हते. ती त्यांच्यापासून नजर चोरत होती. हे तिच्या बाबांच्या हे लक्षात आले. काय विचार करत आहे तू तन्वी? तिच्या वडिलांनी विचारले. काही नाही बाबा, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला. पुन्हा तन्वीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. जे झालं ते झालं बेटा, आता त्याचा विचार नको करू. तू त्रास करून घेऊ नको. तिचे वडील तिला शांत करत बोलले. पण बेटा, यानंतर काहीही निर्णय घेण्याअगोदर 10 वेळा विचार कर. तुझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी तरी हे असलं पाऊल पुन्हा उचलू नकोस. तुझ्या मागे आमची काय अवस्था झाली असती याची कल्पनासुद्धा करवत नाही. आपल्या पोटच्या मुलीला असं मरताना पाहताना किती यातना होतात हे नाही समजणार तुला. तन्वीचे वडील आपले डोळ्यात न कळत आलेले पाणी पुसत तिला बोलले. तन्वीने त्यांच्या हातात हात घेतला. ती सुद्धा रडत होती. मला माफ करा बाबा, मी खरंच चुकले. मला माफ करा. तन्वी, जर काल त्यावेळी मानव वेळेवर आले नसते तर कदाचित आम्ही तुला कधीच गमावून बसलो असतो. तन्वीच्या आईने तिला सांगितले. मानव?
तन्वीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. हो बेटा, काल आम्ही तुझ्या रूमचा खूप दरवाजा वाजवला पण तू उघडत नव्हती. पण त्याच वेळी मानव आले आणि त्यांनी दरवाजाला धक्का देऊन दरवाजा उघडला आणि तेव्हा तू आम्हाला त्या अवस्थेत. तिच्या वडिलांना पुढे बोलवत नव्हतं. म्हणजे मानवने मला काल वाचवलं? तन्वीला काय बोलावे कळत नव्हतं. तिच्या मनात नाना विचारांनी गर्दी केली. का आम्ही असं केलं? जर माझ्या आईबाबांची ही अवस्था झाली तर मानवची अवस्था काय झाली असेल? त्याचा किती जीव आहे माझ्यावर. मी का त्याचा विचार नाही केला? का मी पुन्हा त्याला फोन नाही केला? असा तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळी झाले. त्याच्याशी बोलण्याचा विचारसुद्धा माझ्या डोक्यात नाही आला. किती मोठा मूर्खपणा केला मी. म्हणूनच मानव माझ्यावर रागावला तर नसेल. म्हणूनच कदाचित तो नीट माझ्याशी बोलत नाही. तिला पुन्हा रडू कोसळले. आज तिचं मन पश्चाताप करत होतं. तिला मानवला भेटायची खूप इच्छा होत होती, पण तो अजून का आला नव्हता? ती अशा अवस्थेत आहे म्हटल्यावर मानव कधीच तिला एकटं सोडणार नाही हे तिला माहीत होतं. कधी येतील मानव? ये ना लवकर, मला खूप आठवण येते रे तुझी. ये ना प्लीज. तिचं मन आक्रोश करत होतं. तन्वी मानवची खूप आतुरतेने वाट पाहत होती, पण मानवचा अजून कुठेच पत्ता नव्हता. ती सारखी दरवाजाकडे पाहत होती. तिच्या बाबांना फोन आला म्हणून ते बाहेर बोलायला गेले. 5 मिनिटातच ते आत आले. ते खूपच आनंदात होते. तन्वीच्या आईने लगेच त्यांना विचारले, काय हो, काय झालं? तुम्ही एवढे आनंदात का दिसत आहे? तन्वीची आई, अगं आपला प्रतीक येतोय. त्याची सुटका झाली आहे पोलीस स्टेशनमधून. त्याच्यावर लावलेले सगळे आरोप राजने मागे घेतले आहे. आज सकाळीच त्याला सोडून दिला आहे. तिच्या वडिलांनी अगदी उत्साहाने सांगितलं. देवा, पावलास रे बाबा. माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्यातली संकट दूर केली. तुझे खूप खूप आभार. तन्वीची आई हात जोडून डोळे बंद करून देवाचे आभार मानत होती. तन्वीलाही खूप बरं वाटलं, पण ज्याच्यामुळे हे सर्व झालं तो मात्र कुठेच दिसत नव्हता. तेवढ्यात दारावर टकटक झाली. सगळ्यांनी समोर पाहिले तर मानवची आई उभी होती. त्याच्या हातात फळाची बास्केट होती. त्यांच्यासोबत रिया पण तन्वीला भेटायला आली होती. तन्वीने त्यांना पाहताच ओळखले होते. मॅम, तुम्ही या ना. तन्वी थोडं सावरून बसली. मानवची आई आत आली. पाठोपाठ रियासुद्धा आली. त्या तन्वीच्या बेडजवळ जाऊन उभ्या राहिल्या. रिया देखील तन्वीजवळ गेली. कसं वाटत आहे आता तन्वी? मानवच्या आईने विचारले. मी ठीक आहे मॅम. तिला समजत नव्हते काय बोलावं. कारण जर त्या तिला भेटायला इथपर्यंत आल्या आहेत तर त्यांना सर्व समजलं असणार. तिने केलेला मूर्खपणा देखील समजला असणार. ती तिच्या दोन्ही हाताच्या बोटांनी उगीचच काहीतरी चाळ करत खाली पाहत होती. तुम्ही आमची ओळख नाही का करून देणार तुमच्या आईवडिलांना? मानवच्या आईने विचारले. या त्यांच्या प्रश्नाने तन्वी भानावर आली. तिने पटकन आईबाबांची ओळख करून दिली. मॅम, हे माझे आई बाबा. आणि बाबा आई ह्या मॅम आहेत, मानव सरांच्या आईसाहेब. तिच्या आईवडिलांनी त्यांना नमस्कार केला. मानवच्या आईनेही हसून त्यांच्यासमोर हात जोडले. माफ करा, आपली भेट अशा ठिकाणी होत आहे. खरं तर आम्ही येणारच होतो मानवला घेऊन तुमच्याकडे, पण त्याआधीच. असं म्हणून त्यांनी तन्वीकडे पाहिले. तन्वीने पटकन मान खाली घातली. तन्वी, एक विचारू? त्यांनी तन्वीकडे पाहत विचारले. हो मॅम, विचारा ना. तन्वीला आता टेन्शन आले होते. नाही म्हणजे एक माणूस म्हणून तेवढा अधिकार आहे ना आम्हाला. तुम्हाला राग तर नाही येणार? मानवच्या आईने थोडंसं नाराजीमध्ये असल्यासारखं विचारलं. नाही मॅम, राग कसला? मला माहीत आहे मी खूप मोठी चूक केली आहे. मी माझ्या आईवडिलांसोबत तुमच्या सर्वांची मनं दुखावली आहेत. मला माफ करा आईसाहेब. तन्वीने खाली मान घालून त्यांच्यासमोर हात जोडले. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं होतं. माफी नका मागू. मला माहीत आहे तुम्ही या दिवसांमध्ये कोणत्या परिस्थितीतून गेल्या आहात. तुमच्या जागी कोणी जरी असतं त्याने सुद्धा हेच केलं असतं. पण तुम्ही खूप हुशार आहे, धाडसी आहात. म्हणूनच राज जास्त काही करू शकला नाही. त्याच्याकडे तरी आम्ही पाहणारच आहे. आम्ही त्याला चांगला जाब विचारणार आहे. मानवची आई हे बोलली तेव्हा तन्वीने रियाकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी आले होते, जे ती सगळ्यांपासून लपवण्याचा प्रयत्न करत होती. तन्वीला काही माहीत नव्हतं, पण आदल्या दिवशी जे झालं त्यावरून तिला हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं. मला खरंच खूप पश्चाताप होत आहे. पुढे तिला काय बोलावे सुचत नव्हते. तन्वी शांत झाली. तिला पाहून मग मानवची आई बोलली. असू दे बेटा, जे झालं ते झालं. आता सोडून द्या सर्व गोष्टी गंगेच्या पात्रात आणि आता नव्याने उभा राहा. एकदम हसतमुख, जसे तुम्ही आधी होता. मानवची आई खूप समजावून सांगत होत्या. तन्वीचे आईबाबा तर भान हरपले होते त्यांचं बोलणं पाहून. आता त्यांच्या लक्षात येत होतं की मानवमध्ये एवढं समंजसपण आणि संयम कुठून आला होता. हे सगळे संस्कार होते त्याच्यावर केलेले त्याच्या आईने. त्याच्या आईच्या बोलण्यातला रुबाबदारपण आणि समंजसपणा दिसत होता.
तन्वीचे वडील नकळत का होईना पण त्यांचं पारडं मानवच्या बाजूने झुकत होतं. तसं तर अगोदरच मानव त्यांना आवडला होता, पण पुन्हा तेच त्याच्या श्रीमंत असण्याचा आणि त्यांचा गरीब असण्याचा भेद होताच की समाजात. पण आपल्या मुलीचं प्रेमही महत्त्वाचं आहे. समाज तर कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही. मग आपणच अपवाद का? समाज आपल्याला थोडी सोडणार आहे. तन्वीच्या वडिलांच्या मनात एक नाही हजारो प्रश्न पडले होते. त्यांचं विचारचक्र चालू होतंच, पण ते भानावर आले ते मानवच्या आईच्या आवाजानेच. गोखले साहेब, मानवच्या आईने असा उल्लेख केल्यानंतर सगळे चपापलेच. खरं तर मानवच्या आईला समजत नव्हते की नक्की त्यांना काय हाक मारावी म्हणून. त्यांनी सहजच गोखले साहेब म्हणून उच्चार केला. त्या उच्चारात आदर होता. तन्वीच्या वडिलांनी त्याच्याकडे पाहिले. आम्ही निघतो आता, काळजी घ्या. काही लागलं सावरलं तर जरूर सांगा, कसलाही संकोच मनात ठेवू नका, मानवची आई त्यांना सांगत होत्या. तन्वी, येतो आम्ही, काळजी घ्या तुम्ही. आणि हो, लवकर बऱ्या व्हा. ठीक आहे, मानवची आई जायला निघाली. पण त्यांच्या लक्षात आलं की तन्वीसारखी दरवाजाच्या दिशेने पाहत आहे. तेव्हा त्या स्वतःच बोलल्या, मानवही येईल तुम्हाला भेटायला लवकरच. आणि हळूच गालात स्मित केलं. आपली चोरी पकडल्यासारखी तन्वी गोरीमोरी झाली. तिने लाजून मान खाली घातली. त्याही हसून जायला निघाल्या. रियाने तन्वीचा निरोप घेतला. तन्वीने तिला थांबवले. रिया, थांब ना. तसं रिया थांबली. तिने तन्वीकडे पाहिलं. तन्वी आणि रियाची सारखी बिझनेस मीटिंगमुळे भेट होत राहत असे, म्हणून त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. सगळे बाहेर गेल्यावर रियाला तन्वीसोबत काय बोलावे कळत नव्हते, म्हणून ती शांतच होती. मग तन्वीनेच बोलायला सुरुवात केली. रिया, काल जे काही झालं ते काय होतं? म्हणजे तू आणि राज? तन्वीने विचारले. तू जे ऐकलं ते बरोबर आहे तन्वी. मी आणि राज आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. रिया, काय? पण कसे? तन्वीला काही कळत नव्हते की कसे काय ते दोघेजण एकत्र. तन्वी, मी तुला सगळं सांगते, पण आता ही वेळ नाही. काकू सोबत आहे म्हणून, पण मी तुला भेटायला नंतर पुन्हा येते तेव्हा बोलू आपण. रिया. तन्वीला ही विषयाचं गांभीर्य कळत होतं, म्हणून तिने जास्त काही न विचारता रियाला होकार दिला. ठीक आहे, मी निघते, तू काळजी घे. मी येते पुन्हा, आपण बोलू, ओके? रियाने तन्वीच्या गालावर हलकेच थोपटून तिला बाय केले. बराच वेळ झाला तरी तिचे आई बाबा रूममध्ये आले नाही. ती वाट पाहत होती. थोड्या वेळात तिचे आई बाबा आले. आई बाबा, कुठे राहिले होते तुम्ही? इतका वेळ का लागला? मॅम काही बोलल्या का तुम्हाला? तन्वी, अगं हो, शांत हो, किती प्रश्न विचारतेस? जास्त बोलणं तुझ्यासाठी चांगलं नाही. जास्त डोक्याला ताण देऊ नकोस, त्रास होईल. तन्वीची आई, आई, अगं असं काय बोलतेस गं? मी तर आपलं सहजच विचारलं. तन्वीने तोंड बारीक केले. हो, पण असं काही नाही झालं बेटा. त्या तर लगेच निघून गेल्या. आम्हीच थोडं कॅन्टीनमध्ये जाऊन आलो म्हणून वेळ झाला, बाकी काही नाही. तिच्या वडील तिची समजूत घालत बोलले. बरं. तन्वी, जरा डोळे बंद कर. तन्वीचे वडील बोलले. पण का? किती प्रश्न विचारते ही. अगं कर तर. तन्वीने हलकेच डोळे बंद केले. हां, उघड आता. तन्वीने हळूहळू डोळे उघडले. तसं तसं तिला समोरचं दृश्य स्पष्ट होऊ लागलं. तिचा दादा तिच्यासमोर उभा होता. शेवटी प्रतीक निर्दोष घरी आला होता. तिच्यासमोर एकदम चांगल्या अवस्थेत उभा होता. दादा. तन्वी जवळजवळ ओरडलीच त्याला पाहून. तिचा आनंद जणू गगनात मावेना. आज त्यांच्या घरावरील सगळं संकट टळलं होतं. संपूर्ण टेन्शन दूर झालं होतं. तन्वी तिच्या दादाच्या गळ्यात पडली. असंख्य अश्रूंनी तिच्या डोळ्यात गर्दी केली, म्हणून तेही वाहू लागले. तिचा दादा तिला शांत करत होता. आज सगळं पहिले सारखं झालं होतं, पण फक्त त्याची कमी होती. ती खूप आतुरतेने त्याची वाट पाहत होती. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.